पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावेन आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. प्रभू येशूने त्यांचं कार्य चालू करताना सर्वात पहिले दिलेले संदेश काय होता? कोणाच्या ध्यानात आहे? हालेलुया. मार्क शुभ वर्तमान पहिले अध्यायातील 15वा वचन. काळाची पूर्णता झाली आहे. काळाची पूर्णता झाली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2000 वर्षापूर्वी प्रभूने सांगितलं की काळाची पूर्णता झाली आहे. हालेलुया. पृथ्वीसाठी आलेल्या तुम्हा प्रत्येकांना येशू आज परत हेच वचन बोलणार. काळाची पूर्णता झाली आहे. पुढे देवाचे राज्य जवळ आले आहे. काळाची पूर्णता झाली आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरी गोष्ट पुढे पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. पहिले संदेश काय आहे? काळाची पूर्णता झाली आहे. हालेलुया. 2 दिवस अजून थांबूया म्हणून कोणी सांगून काही उपयोग नाही. एकदा अंमलासमध्ये आलेल्या एका माणसाना विचारलं, भाऊ कुंसार कधी झालं? सहज येणार असं एका माणसाना अशा प्रकारे एक प्रश्न विचारायची काही गरज आहे का? कुंसार कधी झालं? या बंधूने मला बोलले, फादर मुलं नव्हता म्हणून प्रार्थना करायला जेव्हा आलो तेव्हा मी कुंसार केला होता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर मुलं देवाने 2 मुलं दिली, मुलगे दिले. हालेलुया. मुलं झाले. त्यानंतर कधी प्रार्थना झालं नाही. त्यानंतर कुंसार पण केलं नाही. कधीतरी देवळात जात असेल, कम्युनिटीवर घेत असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. मग मी त्यांना सांगितलं, कधी करायचं? फादर मी करतो असे बोलले. हालेलुया. काही दिवसानंतर एक दिवशी रात्री 1:30-2च्या दरम्यान मला एक फोन आला, तुम्ही या माणसाला ओळखता का? हालेलुया. मी त्यांना सांगितलं मी ओळखतो. या मोबाईल कोणाचा मी त्यांना ओळखतो. तुम्ही त्याचा कोण आहे? मी सांगितलं मी त्यांचं कोणी नाही तरी मी त्यांना ओळखतो. हालेलुया. त्या माणसाने विचारलं, तुम्ही त्याचा बाप्पा आहे का? मी सांगितलं मी त्याचा बाप्पा नाहीये. मग इथे फादर बेनी म्हणून का लिहिली? फादर म्हणजे पप्पा ना. हालेलुया. मी सांगितलं नाही मी त्यांच्या घरातील लोकांना ओळखतो. ज्यांनी फोन उचलले होते त्यांनी सांगितलं आम्ही पोलीस स्टेशन मधून बोलत आहे. ज्या माणसांचा हे मोबाईल आहे तो माणूस एक ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक ऍक्सिडेंट मध्ये तो माणूस मरण पावला. प्रिय बंधू भगिनींनो,
ज्या ठिकाणी त्याचं मरण झालं, आम्ही दुसऱ्या एका फादरना घेऊन जाऊन ते जागावर नंतर बघून ठेवलो आम्ही. हालेलुया. कधीतरी येता जाता त्या भागातून जाताना त्या माणसांच्या आठवण येत आहे. त्यांच्या आत्म्यासाठी थोडीशी प्रार्थना प्रत्येक वेळी येता जाता त्यांच्यासाठी करतो. माझ्या सोबत कोण प्रवास करत असेल तर त्यांना पण सांगतो थोडे प्रार्थना करा म्हणून. हालेलुया. तरी देवाने ठरवलेले वेळ या माणसांच्यासाठी आला होता. फादर, तुम्ही विचारलं तर बरं झालं. मला कुंसार व्हायची गरज आहे, मी आता येऊ का असे विचारलं असता तर देवाने दिलेल्या संधीचा वापर करत तो माणूस आज स्वर्गामध्ये गेला असता. त्यांचं जीवन चांगला जीवन नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्यांच्या आत्म्याच्या स्थिती काय आहे काही सांगता येत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाच्या कृपेने तुम्ही सगळे लोक योग्य ठिकाणी आज आलेला आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक प्रार्थना माणसाच्या जीवनामध्ये एक बदल घडवणाऱ्या गोष्ट. प्रत्येक आमच्याकडे भरपूर चांगुलपणा आहे. चांगुलपणा नाही असे कोणी जगामध्ये नाही. प्रत्येक आमच्यामध्ये भरपूर चांगुलपणा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. थोडं चांगुलपणा तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही स्वर्गामध्ये जाणार असे खात्री नाही. आपल्याला माहिती आहे एक चांगला मुलगा येशूच्या मागे लागला. तो स्वतः होऊन येशूला विचारलं स्वर्गामध्ये जाण्यासाठी आनंदकाळी जीवन मिळवण्यासाठी काय करावं लागणार. येशूने त्याला काय उत्तर दिले, तू मला चांगला म्हणून का बोलतोस. चांगला एकच आहे, एकमेव आहे, ते परमेश्वर आहे. पुढे येशूने त्याला काय बोलले, तू देवाच्या राज्यापासून खूप लांब नाही. खूप लांब नाही, बरोबर आहे. हालेलुया. कारण कळते ते बसणं बस होत नाही. जसे कळतेच असं व्हायला पण पाहिजे. त्याला कळते. हालेलुया. आज्ञा येशूला त्यांनी विचारलं मोठा आज्ञा महत्वाचा आज्ञा कोणता आहे. त्याला कळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उत्तर बरोबर देत आहे. तरी येशूने सांगितलं देवाच्या राज्यापासून खूप लांब नाही. लांब उभे राहून काय उपयोग नाही. आतमध्ये शिरायला पाहिजे. प्रियानो, आज तुम्ही योग्य ठिकाणी आहे. काही महिन्यापूर्वी रिट्रीट मध्ये आलेले बंधू, मी ते वाचन बोलत आहे तेव्हा हात जोडून बसून वाचन ऐकत आहे हे मला दिसत होते. पहिले प्रवचन चालू आहे इतक्यात त्यांनी हात जोडून लक्ष्यपूर्वक वाचन ऐकत होते. हालेलुया. काउन्सिलिंगचा नंबर यायच्या अगोदर ते बंधू येऊन मला भेटले आणि मला सांगितलं, फादर बेनी, माझ्याकडून खूप मोठी चुका झाल्या. तुम्ही प्रवचनामध्ये जे काही बोलत होते ते सर्व माझ्याबद्दलच होते. आणि त्याने मला सांगितलं, फादर बेनी, मला परत जाऊन वेगळा जीवन जगायला नको आहे. मी घरातून निघायच्या अगोदर
घरातील ऑल्टर जवळ जाऊन प्रार्थना करून आलो. येशूला सांगून आलो, येशू मला परत आल्यावर जुनं जीवन नाही जगायचं. एक अगोदर करणारी एक तयारी आहे. कोर्स करून त्याला जॉबसाठी कॉलेज जायला ते त्याच्यासाठी 8 महिने मी सांगितलं बाबा कोल्हापूरला यायला 21 दिवस गेला. शिबिर चालू झाली त्याला कॉलेज लागले त्या काय कॉलनाचा उचले ते बहिणीचा घेऊन होता ऑफिसला दिलेला ते तिला बहिणीला कॉल आला. ते बहिणी म्हणून अलिशा बाईला कॉल केला. तो बॉक्सरला कॉल येते ऑफिसमध्ये ते दोन सिस्टरांनी फादरांनी त्याला आणि शिबिर 38 ट्रेनला पाठवून दिला घरात. मग तो घरा गेला. बाहेर गेला तर 4-5 वर्ष तरी तो गेला व्यवस्थित. देवाचे आभारी प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी या भागामध्ये असे एक साइडला काहीतरी त्रास होत आहे, नकळत तुमचा एक कांद्याचा भाग कधीतरी जरा वरच राहत आहे किंवा एका कांद्याच्या भागामध्ये काहीतरी त्रास होत आहे असे कोणतरी असेल तर आता तुम्ही जरा हात खालून वर बघा, मागे पुढे वर करून बघा. हालेलुया. या हाताच्या भागामध्ये काहीतरी बदल झाला का म्हणून बघा. हालेलुया. कोणाला तरी प्रभूने एक आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. असे कोणाला बरं वाटत असेल तर हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हालेलुया. टाळ्या वाजवत तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला संडास घट्ट होत आहे म्हणून कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत आहे. हालेलुया. दर दिवशी संडासला जाता वर येत नाही. खूप त्रासातून जाणारा कोणतरी एक व्यक्ती तुमच्यामध्ये आहे. येशू त्या व्यक्तीला एक आशीर्वाद देत आहे. छातीमध्ये काहीतरी अटकल्यासारखा होत आहे म्हणून इथून खाली असलेल्या सगळ्या भागामध्ये कसे तरी वाटत आहे असे कोणाला तरी प्रभूने एक सुटका आता दिलेला आहे. पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये लिगामेंट वर तुटलेला आहे आणि काय काहीतरी त्रासातून जात आहे असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.